सद्गुरु महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज की जय। परम पूज्य श्री सद्गुरु समर्थ संत एकनाथ महाराजांच्या आशीर्वादाने हा श्री एकनाथी भागवताचा सत्संग सुरू आहे। सत्संगामध्ये विषय चाललेला आहे समाधीचा। आता या ग्रंथामध्ये सांगितलेली समाधी आणि योग मार्गाने प्राप्त होणारी समाधी यांच्यामध्ये फार अंतर आहे। ही जी योग मार्गामध्ये लागणारी समाधी आहे ती कुंडलिनी किंवा अन्य प्रकारे प्राणनिरोध करून लागणारी एकदेशी समाधी आहे। त्यामध्ये तो एकच राहतो। त्याला त्या समाधीमध्ये त्याला त्याचा अनुभव येतो आणि तो त्याचा एकटा निर्माता उपभोक्ता आणि शास्त्र असतो। परंतु अध्यात्मामध्ये खरी समाधी जी आहे ती आत्मज्ञान प्राप्तीनंतर येते। ज्याला ब्रह्मज्ञान आत्मज्ञान तत्वज्ञान प्राप्त झालं मग तो जो स्थिर होतो ती स्थिरावलेल्या मनाने प्राप्त होणारी जी अखंड अवस्था आहे समाधीसाठी ती खरी समाधी आहे। या समाधीमध्ये तो स्वतः तरंगतो परंतु या समाधीमध्ये तो इतरांनाही रमवतो, इतरांनाही तो लाभ देतो। म्हणून आपले पूर्वीचे सगळे संत महात्मे ऋषीमुनी हे केवळ योग समाधीमध्ये राहत नसत तर ते आत्मसमाधीमध्ये राहत असत असं नाथ महाराज या ग्रंथांनी सांगतायत। आपला बघा पाहे का देवर्षी नारद। आता देवर्षी नारदांचा प्रकार बघा। विनोदैन मुंगई समाधी बोधू। नारद महर्षी हे कधी असे एकाच ठिकाणी बसत नाहीत आणि समाधीमध्ये एकाच ठिकाणी राहत नाही तर ते अखंड फिरत असतात विना घेऊन भजन करत आणि भजन करत एक फिरत असताना अनेकांना ते बोध देतात, ज्ञान देतात, उपदेश देतात। असा हा जो त्यांचा प्रकार आहे त्या प्रकारामध्येही त्यांची समाधी निरोधन आहे। ते त्या समाधीच्या अवस्थेमध्ये अखंड राहिलेले आणि लोकांना उपदेश करत जातात। आता समाधीच्या अवस्थेमध्ये राहून आत्मज्ञानाची स्थिती प्राप्त करून लोकांना बोध करणं हा जो बोध असेल तो बोध हा उच्च दर्जाचा असेल। तो सामान्य असा बोध नाही, ते सामान्य ज्ञान नाही। कारण अशा अवस्थेमधून जे काही बोललं जाईल ते आत्मज्ञानाचंच स्वरूप असत। म्हणून महाराज आपल्याला सांगतायत की हा जो समाधी प्रकार आहे हा वेगळा आहे आणि भक्तांनी साधकांनी जरी आपल्याला ही एकदिशी समाधी प्राप्त झाली तरी ही आत्मसमाधी प्राप्त करावी। आत्मसमाधीमुळे आपल्याला स्वतःला तर आनंद आहेच आहे परंतु इतरांनाही आनंद देता येतो त्या समाधीचा। बघा नारदाचं उदाहरण घेतलंय। पाहे पा देवर्षी नारदू विनोदेन लोगे समाधी गुरु।
याज्ञवल्काच्या समाधी संबंध ऋषी प्रसिद्धी परीक्षा केली. हे याज्ञवल्क ऋषी सुद्धा समाधीमध्ये आत्मसमाधीमध्ये असत आणि त्यांची परीक्षा घेतली लोकांनी. स्वरूप देखून मूर्छित झाला तो आपण तरला. ठीक आहे, एका दिवशी समाधीमध्ये तो स्वतः आत्मस्वरूप पाहून रमतो आणि तो स्वतःला उद्धरतो, स्वतः तरुण जातो. परंतु नुसतं स्वतः करण्यात काही अर्थ नाही, इतरांनाही त्याचा लाभ मिळाला पाहिजे. ठीक आहे, तो त्याच्या दृष्टीनं तो तरला, परंतु तो एकटाच तरला. आता ही जी समाधी आहे, या समाधीमध्ये तो समाधीस्थ एकटाच करत नाही, तर त्याच्याशी बोलणारे, त्याच्याशी व्यवहार करणारे, त्यांच्या जवळ जाणारे सगळ्यांना तो ताणतो, सगळ्यांना बोध देत होतो. म्हणून हा समाधी प्रकार सगळ्यात निश्चित प्रकारचा आहे असं आपल्याला सांगतात. स्वये तरी जल उद्धरिला, स्वतः तो तरला असतो, परंतु जगाचा लोकांचाही उद्धार केला. तो बोधून प्रकाशाला शुक वामदेव, शुक ऋषी, वामदेव ऋषी यांनीही याच प्रकारची समाधी साध्य केली होती. या लागी समाधी आणि विधान या दोन्ही अवस्था सहित जाणं बुद्धी होय ब्रह्मांड अखंडते पूर्ण समाधी. ही खरी पूर्ण समाधी आहे. या समाधीमध्ये समाधी लावणं आणि समाधीतून बाहेर येणं, विधान होणं असा प्रकार नाही. ही एकदा समाधीला भीड लागली की ती अखंड तशीच्या तशीच राहते, मग तिच्यामधून बाहेर येणं नाही. अखंड समाधीमध्ये किती आनंदाचं असेल बघा. अर्जुनाला देऊन निज समाधी, आता भगवंतांनी श्रीकृष्णांनी अर्जुनाला युद्धाच्या वेळेला तत्वज्ञान दिलेले आणि समाधीचं स्वरूप सांगितलेलं आहे. आता युद्ध होणार आहे पुढे आणि भगवान युद्धाच्या पूर्वी त्याला त्या रथावर बसून आत्मज्ञान देत आहे. म्हणून आता ही जर ती योगाची समाधी असेल तर तो मढेल का पुढे, तो बसून राहील समाधीमध्ये. परंतु भगवान श्रीकृष्णांनी त्याला ती समाधी नाही दिली, त्याला ही आत्मसमाधी दिली. आणि दोन आत्मसमाधी दिल्यानंतर लगेच तो युद्धाला तयार होतो, युद्ध करायला लागतो. अशा तऱ्हेनं आत्मसमाधीतला जो साधक आहे किंवा सत्पुरुष आहे तो स्वतःचा उद्धार तर करून घेतो, परंतु त्या शक्तीने तो इतरांचा उद्धार करतो असं सांगितलेले बघा. अर्जुना देऊनी निज समाधी, सवेची घातला महायुद्धी, लगेच त्याला महायुद्धामध्ये घातलं. परी तो कृष्ण कृपा निधी, काकस्य त्रिशुद्धी निधीच स्पर्श. बघा, भगवान श्रीकृष्ण कृपा निधी आहे, त्यांनी केलेली कृपा आहे आणि त्यामुळे काकस्य त्रिशुद्धी निधीची स्पर्शी. म्हणून तो काकस्य त्रिशुद्धी म्हणजे त्याला तटस्थपणाचा स्पर्श सुद्धा दिला नाही त्या अर्जुनाला. तो बाजूला नाही राहिला, तटस्थ नाही राहिला, तो युद्धामध्ये गेला. अशा प्रकारे ही जी समाधी आहे, ही समाधी सगळ्या साधकांनी आपल्या ही दुसरी समाधी लावून ही साधना. सकळ कर्मी समाधी, बघा ही समाधी ना ही सकळ कर्मी समाधी आहे. म्हणजे तुम्ही कोणते काम करत बसा, समाधीत राहून कर्म करणं हे त्या योग समाधीत नाही. योग समाधीमध्ये समाधी म्हणजे समाधी, तुमची कर्म बंद. परंतु ही जी आत्मसमाधीमध्ये जो बसतो तो आत्मस्थितीत असून सगळी कामं करतो.
सकळ कर्मी समाधी हे सद्गुरूची बोधी बुद्धी. आता ही जी समाधी लागते ही आत्मसमाधी, ही सद्गुरूंच्या कृपेनं बोधाने ज्ञानाने लागते असं महाराज म्हणतात. म्हणजे आत्मज्ञानाशिवाय ती जी समाधी आहे ती त्याच्या साधनेने त्याला प्राप्त होते. परंतु आता ही जी समाधी आहे आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी लागणारं जे सामर्थ्य आहे ते गुरुच आहे आणि गुरुशिवाय आत्मज्ञान प्राप्त होत नाही हे आपण पाहतोय. सद्गुरूंमध्ये आत्मज्ञान. मग आता ही जी समाधी लावायची असेल तर ती सद्गुरूंच्या कृपेनेच लागते. बघा, सद्गुरूची बोधी बुद्धी तरी बुद्धी ही त्रिशुद्धी समाधी नमोवे. म्हणून अर्जुनाची भगवान श्रीकृष्ण गुरु झाले आणि भगवान श्रीकृष्णाने गुरु रूपाने त्याला आत्मज्ञान दिलं आणि मग आत्मज्ञानाने त्याला जी समाधी लागली ही समाधी युद्धातही मिळवली नाही, युद्धामध्ये सुद्धा कार्य करत होती. बुद्धी आकळले, बघा आकलन झालं बुद्धीला परब्रह्म. आत्मज्ञान होणं म्हणजे परब्रह्माचं आकलन होणं, परब्रह्म कळणं. परब्रह्म आत्मा परमात्मा एकच गोष्ट आहे. तेव्हा ही जी समाधी आहे या समाधीमध्ये परब्रह्माचं आकलन होतं म्हणजे ज्ञान होतं. तरी अहेतुक चालणे कर्म. मग त्या समाधीमध्ये राहून ही जी कर्म करतात ते कर्म अहेतुक असतं. अहेतुक चालणे कर्म. मग कर्म करताना कुठलाही हेतू नसतो. ही समाधी आणि त्या समाधीने प्राप्त होणारी शक्ती ते कार्य करते आणि ते कार्य चालतं. मग ते अहेतुक असू शकतं. ते अहेतुक चालणे कर्म हेची बुद्धीचे अर्पण कर्म इतर तो भ्रम अनुमान ज्ञान. तेव्हा बुद्धीमुळे आम्ही कर्म करतो असं जे आपण म्हणतो त्यावेळेला आम्हाला आत्मज्ञान नसतं. आमची बुद्धी कार्य करून द्यावी, बुद्धीला आम्ही सगळं जाणतो करतो. परंतु आत्मज्ञान झाल्यानंतर मग बुद्धीचाही उपयोग नाही. आत्मज्ञानामध्ये मन बुद्धी चित्त सगळं ओलांडून त्याच्या पुढे आत्मज्ञान आहे आणि म्हणून आत्मज्ञानामध्ये स्थिरावलेला महात्मा मग बुद्धीचाही उपयोग त्याला काही नको असतो. स्वरूपी दृष्टी निरवधी. बघा, स्वरूपी दृष्टी निरवधी म्हणजे आत्मस्वरूपाकडे त्याची दृष्टी तन्मय होऊन आहे. त्याचं जे आत्मस्वरूप आहे त्याचा जो आत्मा आहे त्या आत्म्याकडे त्याची दृष्टी लागलेली असते. स्वरूपी दृष्टी निरवधी. निरवधी म्हणजे तन्मय झालेली आहे. अरवच्छिन्न समान बुद्धी आणि बुद्धी जी आहे त्याची त्यावेळेला ही अरवच्छिन्न झालेली आहे. ती आता एक साप अशी येऊन त्याला मदत नाही करत बुद्धी, कारण बुद्धीचा उपयोगच नाही आता त्या ठिकाणी. आत्मज्ञानामध्ये बुद्धी मन चित्त सगळी शांत आहे. अनवच्छिन्न समान बुद्धी कर्म कर्मी अज्ञान न बाधी. आणि मग कोणतेही जे कर्म त्याला प्राप्त होईल ते कर्म करत असताना ते कर्म असो वा कर्म असो ते त्याला बाधा पोचत नाही. त्याला कुठल्याही कर्माला त्रास नाही त्या कर्माचा. कर्म कर्मी अज्ञान न बाधी. परम समाधीचे नाव. आता तुला नाव घ्यायचं झालं तर या समाधीला परम समाधी असं नाव आहे.
योग समाधी एकट्याने एकालाच लाभ देणारी अशी ती वेगळी आहे, आणि ही जी आत्मज्ञानाने प्राप्त होणारी समाधी आहे ही परम समाधी, श्रेष्ठ समाधी, ही त्या समाधीपेक्षाही वरची समाधी आहे. निर्दृष्ट, आणि कशी निर्दृष्ट म्हणजे निर्दोष आहे, तिच्यामध्ये कुठलाही दोष नाही, स्वच्छ आहे, ते स्वरूपी निर्वधी भजनशील धामी बुद्धी, ते सकल कर्मी समाधी विजारपूर्ण विधी स्वय लहान. अहो ती बुद्धी तुमची अर्पण झालेली आहे समाधीमध्ये, आणि अशा तऱ्हेनं भगवंताच्या कार्यामध्ये तो सतत रमलेला असतो, भजन करत असतो. अशा तऱ्हेनं ही कर्म समाधी फार वेगळी समाधी आहे, आणि तिचा आनंद घ्या. जेथे शमली मनाची आधी, बघा जशी बुद्धी आता त्या ठिकाणी उपयोगाची नाही किंवा बुद्धीचाही फारसा उपयोग नाही, तसं हे जे मन आहे ते मनही त्या ठिकाणी शांत झालेलं आहे. म्हणतात मनाची समली जेथे शमली मनाची आधी, आधी तळमळ, मनाची तळमळ शांत झालेली, मन शांत गेलेली, ते जाणणारी परम समाधी. आता या आत्मज्ञानाच्या समाधीमध्ये मन अगदी शांत गेलेले, मनाचा कुठलाही वेग नाही, मनाचं प्रवाह बनवून गेला आहे, मन शांत गेलेलं आहे. अशी जी समाधी आहे त्यामध्ये मनाचा शांतीचा अनुभव येतो. मनाची आधी ते जाणारी परम समाधी. समाधी घेणे ते देहबुद्धी, मग ती जी दुसरी समाधी योगातली ती घ्यावी लागते समाधी, तिच्यासाठी साधना वाढवावी लागते, आणि साधना करता करता ती समाधी लागते. ही जी समाधी आहे कर्म समाधी, ही आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर नेहमी राहते असं म्हणतात. मनाची आधी ते जाणारी परम समाधी. समाधी घेणे ते देहबुद्धी, ती जी समाधी ती देहबुद्धीने घ्यावी लागते. काष्ट ते त्रिशुद्धी मूर्छित प्राय, ज्याप्रमाणे लाकूड कसं स्थिर होऊन जात, म्हणून तिला काष्ट समाधी असे नाव आहे शास्त्रामध्ये. ही जी आपल्याला योगातली समाधी देहबुद्धीने घ्यायची आहे तिला काष्ट समाधी म्हणतात. काष्ट म्हणजे लाकूड, लाकूड कसं स्थिर राहतात, तसं त्या समाधीमध्ये तो जो भक्त आहे, तो जो योगी आहे, तो स्थिर होऊन जातो, बस लाकडासारखा होऊन जातो. मूर्छित प्राय, काय मूर्छा आलेली आहे अशा प्रकारची. मनासी ठाऊके नसे. आता ही जी समाधी आपली परम समाधी, तिच्यामध्ये मनाचा पक्का नाही, मनालाही माहिती नाही समाधी लागली. मनासी ठाऊके नसे, इंद्रिय व्यापारू तरी दिसे. इंद्रियांची व्यापार लागले, पाहणं चालू आहे, ऐकणं चालू, काम करणं चालू आहे, पाय चालू आहे, हात चालू आहे, सगळं चालू आहे, म्हणजे कर्म सुरू आहे, पण मनाला पत्ता नाही. इंद्रिय आपण मनाला घेऊन कर्म करतो इंद्रियांची. या कर्म समाधीमध्ये मनाचा पत्ता नाही, मनाला ठाऊक सुद्धा नाही कोणतं काय कर्म चाललेलं याचं. बघा, मनाशी ठाऊक नसे
इंद्रिय व्यापार तरी दिसे कर्म निघजे जे ऐसे ते जाणले अपैसे कायिक तेव्हा असं जे कर्म होत निर्माण मनाच्या शिवाय मनालाही ठाऊक नाही कर्म चाललंय त्याला कायिक कर्म असं म्हटलंय शारीरिक कर्म म्हटलेलं आहे अपैसे कायिक जसा आपला श्वासोच्छ्वास चालतो आता श्वासोच्छ्वास जेव्हा आपला चाललेला असतो तेव्हा मनाचा आधार असतो का त्याला मनाचा काही संबंध नाही श्वासोच्छ्वासामध्ये श्वास घेताना आणि श्वास सोडताना हे जे कर्म चालतं आपलं ते मनाशिवाय चालतं अशा प्रकारची ती कर्म समाधी आहे आता हे श्वासोच्छ्वासाचं कर्म आपोआप स्वाभाविक चालतं श्वासोच्छ्वासांचे परिचार का निमिषाचे व्यापार किंवा आपल्या डोळ्याची उघडझाप निमिष डोळे मिटणं आणि उघडणं आपल्या डोळ्यांची सतत उघडझाप चालू असते आता हे जे डोळे उघडतात आणि उघडतात आणि मिटतात हे मनामुळे नाही मनाचं कर्म तर काहीच नाही ते आपोआप स्वाभाविकरित्या डोळे उघडतात मिटतात निमिषाचे व्यापार तेही नारायण पर केले साचार स्वभावे तेही भगवंताने आपल्याला नारायण स्वरूप करून दिलेले मनाचा जाणून घ्यायचा आपोआप चालती तुमची कर्मती श्वासोच्छ्वास आणि डोळ्याची गुंजा ही दोन कर्म जी आहेत आपली ती मनाचा आधार घेतल्याशिवाय चालतात नाही तरी देह वर्णाश्रमे स्वभागा आणि जी कर्मे ही आचरून नवी धर्मे पूर्वानुक्रमे अनहंकृती तेव्हा देह वर्ण आश्रम यांची आपली जी कर्म आहेत ती आपल्या विषयी येतात घरामध्ये शेजाची कर्म आहे गेह घर आपला वर्ण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य त्याचं कर्म ही जी आश्रमाची कर्म असतात ती आपल्याला देहबुद्धीने मनाने बुद्धीने सगळी करावी लागतात ती आचरण धर्मे त्यांच्या त्या धर्माप्रमाणे ती आचरण करावी लागतात पूर्वानुक्रमे अहंकृती जशी ती पूर्वापार चालत आलेली आहे तशीच ती अहंकार सोडून करत राहावी लागतात आता ध्यान देतात महात्मा आपल्याला अहंकाराने केलेली कर्म कशी असतात अहंकार सोडून या बाकीच्या सगळ्या कर्मामध्ये आमचा अहंकार मी पण असतो मी करतो मी खातो मी घेतो मी देतो मी घेतो हा अहंकार आहे परंतु अनहंकार म्हणजे अहंकार नसलेली कर्म कशी असतात त्याचं उदाहरण देतात महाराज साखरेचे कारले प्रौढ आता बाबाला मी साखरेचे नारळ बनवतात हार बनवतात नाना तसं एकाने साखरेचं पारलं साखरेचं मोठं कारलं बनवलं का त्याने साखरेचे कारलं साखरेचे कारले प्रौढ ते देठ काटेविषयी सर्वही गोड आता त्या कारल्याला जे देठ आहे म्हणजे जे काटे आहे बिया आहे त्याच्या कारल्याच्या
आता ते साखरेच म्हणून बनवलेलं असल्यामुळे गोडच लागणार ना, हे साखरेच बनवलं. तेव्हा ते देठ काटे नशी सर्व गोड, त्याप्रमाणे इंद्रिय कर्म गूढ स्वादिष्ट सुदृढ ब्रह्मार्पणे ब्रह्म, त्याप्रमाणे आपली सगळी इंद्रिय अर्पण करून द्यायची देवाला, ब्रह्माला, आणि मग कर्म करून पाहतो. असं म्हणू नका की आता मी काम करतो, माझ्या हाताने काम करतो, माझ्या डोक्याने काम करतो, माझ्या मनाने काम करतो, असं म्हणू नका. ही सगळी माझी कर्म इंद्रिये सगळी भगवंताला अर्पण करून दिली, माझं काहीही नाही आता, आणि तरी कर्म करतात. आता असं जे कर्म असेल ते ब्रह्मार्पण होत. कारण तुम्ही तुमचं इंद्रिय प्राबल्य जे आहे तो सगळा अर्पण केलेला आहे, तुमचा राहिलाच नाही. तो तुम्ही म्हणत नाही की माझे हात, माझं डोकं, माझे डोकं काम करत आहे. असं ज्या वेळेला कर्म होतं ते कर्म ब्रह्मार्पण होत. करून पाहा, कर्म करताना माझ्या देहाचं कोणताही इंद्रियाचा अभाव किंवा इंद्रिय माझं नाही, ते भगवंताचं आहे, ब्रह्माचं आहे, आत्म्याचं आहे असं समजून ते कर्म करा. मग तुम्हाला कळेल की ते कर्म जे होईल ते ब्रह्मार्पण कर्म होईल. कारण तुमचा तिथं कसलाही अहमपणा नाही, इंद्रियाचा कोणताही भाग नाही. ब्रह्मार्पणे विचरती. कर्म कला तू अवघा आचरणी आणि गौरवा, तरी कर्तेपणाची भोगावा अहम भावा स्पर्शेन. कर्तेपणाने अहम भाव नाही, कर्म तर होत, परंतु त्या कर्मामध्ये माझा कुठलाही अहंकार नाही, अहम भाव नाही, ममत्व नाही. मजपासून झाले कर्म, मजपासून झाले कर्म, माझा आचार्यात उत्तम, विरसले जन्म मरण, हा स्वभावे देह धर्म उठवची नेली. आपल्या कर्मामध्ये देह स्वभाव उठतो. कसा देह स्वभाव उठतो? हे कर्म माझ्या मनाने केले, मी मनापासून झाले कर्म, हा माझा आचार धर्म आहे, अतिशुद्ध उत्तम. निरसरे जन्म मरण, मी मधला जन्म मरण विसरून हे सर्व करतो आहे. हा स्वभावी देहधर्म होत नाही. असला स्वभाव, असला देहधर्म आपल्या कर्मामध्ये उठला तर ते कर्म ब्रह्मार्पण होत नाही. ब्रह्मार्पण कर्म होण्यासाठी हे सगळं विसरावं लागतं. मी, माझं, मला सगळं विसरावं लागतं. आणि मग हे जे कर्म होतं ते कर्म ब्रह्मार्पण होतं. बघा, देह संगे तरी वर्तने. आता देहाला तर घेऊन चालावंच नाही कर्म करताना. देहाशिवाय तर कर्म होऊ शकत नाही. देह संगे तरी वर्तने, तरी देह धर्म धर्मू नये, परंतु देहाचा धर्म त्या ठिकाणी होऊ द्यायचा नाही. आता देहाचे धर्म कसे कर्मामध्ये येतात ते तुम्ही आता सगळे लोक कर्म करणारे आहेत, तुम्हाला माहितीच नव्हतं. आपला देह धर्म कसा कर्मामध्ये येतो. उदाहरणार्थ आता तुम्ही उन्हामध्ये काम करून राहिले,
काम तो उन्हामध्ये कुठलेही असो, उन्हामध्ये शेंगा वाढून राहिल्या, ते राखून राहिले, काही कुठलेही काम उन्हामध्ये करून राहिले. आता त्या उन्हामध्ये काम करताना देव धर्म कसा येतो का, ऊन लागून राहिलं जवळून, कारण तुम्ही ते काम करून राहिले, मग तुम्हाला तहान. आता तहान लागणं एका कर्मात लागलंय का, हा तुझा देव धर्म आला तिथं. आता तहान लागली की तुम्ही ते काम बंद करता आणि पाणी मागता, पाणी पिता. असे जे देहाचे धर्म आहे, नदीला जाणं, पाणी पिणं, प्रसादाला जाणं, काय भूक लागणं, हे देहाचे धर्म आहे आणि ते कर्मामध्ये आडवे येतात. का कर्म करताना देहाचे धर्म आडवे आले की ते कर्म न ब्रह्मार्पण होऊ शकत नाही, कारण देव धर्म त्याच्यावर आडवे गेलेला. बघा, ते म्हणतात देह धर्माचा मुखे फाटा. देह धर्माचा फाटा म्हणजे अंकुर दिसत नाही. देह धर्म कसा सुद्धा नसतो सारा कर्म करत असताना. ज्ञान गर्वाचा न चढीची ताठा, ज्ञानाचा गर्व नाही, ताठा नाही. या लागी सहज भजन नामा झोटा, झाला तो पैठा अनंकृती. मग ते जे कर्म असेल, ते जे भजन आहे, ते भगवंताचं भजन स्वरूप कर्म होऊन जात. कारण त्यामध्ये देहाचं कुठलंही काही असं धर्माचं आपल्याला अडचण नाही, कुठली काही अडचण नाही देहाची. तो झाला पैठा अनंकृती, मग त्या ठिकाणी अहंकारही नाही. त्यापासून जे जे निपजे ते ते देव म्हणे माझे खाजे. तुमचा अहंकार सोडून, देहाचे धर्म सोडून तुम्ही जे कर्म कराल, ते कर्म करत असताना तो भगवान प्रसन्न होतो. तो म्हणतो, अरे हा माझंच काम करून राहिला, मीच करून राहिला याच्यामध्ये. देव म्हणे माझे खाजे. अरे हे तर माझं खाद्य आहे, हा माझंच काम करून राहिला, कारण तो अहंकार घेत नाहीये, देहाचे धर्म त्यामध्ये आणत नाहीये, काम तर करतोय. मग असं जे कर्म असतं ते भगवंताचं काम आहे, खाद्य आहे, असं समजतो भगवान. या लागी ब्रह्मार्पण म्हणजे त्याचे स्वभाव सहजे किती, तेव्हा ते कर्म आपोआप भगवंताला अर्पण होतं. कर्म करताना अहंकार, मन, चित्त, बुद्धी, अहंकार कुठल्याही तऱ्हाचा कलेचा देहधर्म न देताना जे कर्म होईल, ते कर्म खरोखर देवाचं कर्म आहे. देव ते कर्म करतो, देवाला ते आवडतं. बघा, आता उदाहरण देतात महात्मा आपल्याला. पोलिसाचे कसोटी भरे, जे जे लागे ते साडे पण भरे. हेवी निपजे जे शरीरे, ते खरे परब्रह्म. कारण का पोलीस मणी असतो असा, स्पर्श मणी पोलीस म्हणतात त्याला. त्या पोलीस मण्यावर जर लोखंड घासलं, थोडस लोखंडाला स्पर्श केला त्या परिसाने की ते लोखंड पूर्णतः सोनं बनत. काढल्या का परिस्थिती? अरे ना, ऐकवाच आहे, आम्ही सुद्धा ऐकून अशा प्रकारचा पोलीस असतो की तो लोखंडाला स्पर्श केला
मग ते लोखंड वापरे तिकडं चौकोनी गोल कसं का असेल सोडून जात त्या लोखंडाचं सोनं होऊन जात. परिसराचे कसोटी आहे म्हणजे परिसराच्या कसोटीवरती घासलं जे जे लागे ते 15.5 नंबरचं सोनं होतं, शुद्ध सोनं होतं. आता किती नंबराचं सोनं मला माहिती नाही, बाजारामध्ये सोनं दिसतात बाहेर घालतात दागिने, परंतु आजच्या सोन्यामध्ये फार मिलावटच मिळेल. सोन्यासारखं दिसतं पण सोनं नसतं, असं काहीतरी मुला गेलं जीव झालेला का काय. पण एक काळ असा होता आपल्या देशामध्ये की खरं सोनं असेल 15.5 मिळायचे, 15.5 नंबरचं सोनं. तेव्हा परिसरावर ज्यावेळेला लोखंड घासलं जातं त्यावेळेला ते जे सोनं तयार होतं ते शुद्ध सोनं होतं. परिसर त्याच्यामध्ये मिलावट नाही. त्याप्रमाणे जे शरीर आहे ते खरे परब्रह्म. त्याप्रमाणे आपल्या शरीराचा धर्म होऊन देता म्हणून बुद्धी चित्तावरून घेऊन जे कर्म होईल ते बघून त्याला अर्पण करायचं आणि ते खरं परब्रह्म होतं. कर्म आणि शरीर तर येणारच, पण शरीराशिवाय कर्म होत नाही ना. परंतु हे शरीर त्या कर्माचं कारण नाहीये. मी माझं मला असं का नाही त्यामध्ये, आणि असं जे कर्म होईल ते परब्रह्म स्वरूप कर्म होतं असं म्हणतात. तेच हे खरे परब्रह्म. त्याचा खेळ तोची महापूजन. बघा त्याचा जो खेळ आहे ना तेच महापूजन आहे. त्याची जी बडबड असेल ना ते त्याचं प्रिय स्तवन आहे, स्तुती आहे. त्याचे स्वभावी आनंद पूर्ण श्री नारायण सुखावी. अरे शरीराचा कुठलाही काहीही न देताना असं जे करा देवासाठी ते पूर्ण प्रकारचं भगवंताचं स्तवन आहे, पूजन आहे असं म्हणा. आणि त्यामध्ये खरा आनंद असतो. पूजन आणि भजन आणि स्तवन आहे त्याच्यामध्ये आपल्या मनाचा, बुद्धीचा, शरीराचा पुष्कळ वाटा आपण राखून ठेवतो आणि मग देवाला देतो. असं जे देवाला देणं आहे त्यामध्ये देव प्रसन्न होत नाही. आणि भूल तुम्हाला जो पूर्णानंद मिळाला पाहिजे तो पूर्णानंद कधीच मिळत नाही. बघा तो जेवती वासत आहे, तो जिकडे वाट पाहिल आवडी देव देवतार आहे. मग तो देव त्याच्यासाठी आवडीनं कुठल्याही वाटीने येऊन त्याला भेटतो. न पाहे अथवा न पाहे तरी देवाची सोय सेवा दिसे. आणि मग त्याने म्हणजे डोळे लावून घेतले आणि उघडे ठेवले तरी त्याला देव दिसतो. तेव्हा जेव्हा हे सगळं आपलं विसरून जेव्हा तुम्ही ते देवाला पाहता त्यावेळेला तयाश्री चालता मार्गे तो मागू होईल श्रीहंगी. बघा मग तो ज्या मार्गाने जाईल, ज्या रस्त्याने जाईल तो रस्ताच देव होतो. रस्ता देव झाल्यानंतर मग काय आता तो मागून होईल श्रीरंगे. तो देवाची गोंदावरी वेगे चाले सर्वांगे डुलत. मग देवाच्या पोटावर काय चालतो. अरे वा रस्त्याने चालले तुम्ही जणार्दन पाहिजे पायांमध्ये चपलामध्ये थंडीचा त्या टाचा असता धनकर धनके जे चाललेले आहेत. परंतु देवाच्या पोटावर ते पाय देऊन चाललेले आहेत असं होत.
कारण ती ध्वनी म्हणजे तो देवच आहे. अशा वेळेला तो देव तुमचा वाटायला होतो नव्हे, वाटच बनतो. खुद्द वाट होऊन जातो. बोला, जे जे कर्म स्वाभाविक ते ब्रह्मार्पण आहे. या नाम भजन निर्दोष भागवत धर्म देखील नाम. हा मला म्हणतात भागवत धर्म. हा प्रश्न विचारला होता त्या जनक राजाने विचारला. तर तो कधी सांगून राहिला आलो. तर हा प्रश्न त्याचं उत्तर याला म्हणतात भगवत भजन, भागवत धर्म म्हणतात त्याला. स्वाभाविक वर्तन हे सहजे होय ब्रह्मार्पण. या नाम शुद्ध आवाहन भागवत धर्म पूर्ण राया राया ओ राजा जनक राजा याला भागवत धर्म म्हणतात रे. कसं ते कसं कर्म येते, ज्या कर्मामध्ये माझं मी मला देहभाव पूर्ण खलास नाहीसा झालेला आहे आणि सर्वस्वी हे देवा तुझच आहे, तूच आहे, या भावनेने जे अर्पण होईल ते ब्रह्मार्पण, ते भागवत धर्माचं लक्षण आहे. यापुढे भगवत जन कथा भय नाही वा सर्वथा. अभय कुशिले नृपनाथा ते गाण तत्वता भयने होईल. मग अशा भजन पथावर जाताना कुठल्याही प्रकारचं कुणालाही काहीही भय राहणार नाही. पूर्ण अभय नाही, अभय. म्हणजे नाही भय ज्या ते अभय होईल. अभय म्हणशील तो तेही सावधान ऐक श्रवण सौभाग्यनिधी. आता पुन्हा एक प्रश्न असा विचारलेला आहे की असल्या प्रकारच्या कर्मामध्ये, असल्या प्रकारच्या भजनामध्ये भय राहत नाही असं तुम्ही म्हणता महाराज. पण भयाचं मुख्य कारण काय, कशामुळे हे भय निर्माण होतं ते सांगा मला. ज्याचा प्रश्न, भय का निर्माण होत, भय कुठं असतं, भय कसं असतं, भय कोण निर्माण करत, भय का निर्माण होत, किती प्रश्न निर्माण बघा. तेव्हा सगळ्या प्रश्नाची उत्तर उद्या तुम्हाला मिळतील. उद्याचं प्रवचन ऐकूया. आता सत्संगाची वेळ संपलेली आहे. मग सत्संगाला विश्राम देऊया. हरि ओम.